आवरलं का? धन्य काळ संत संदेहाच्या सुटल्या गाठी
ना. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. संदेहाच्या सुटल्या गाठी पोटी झालो शिखळ. भवनदीचा झाला तारा या उतारा प्रसादे. तुका म्हणे मंगळाता कोण दाता या मुनी. पांडुरंगा करू कथ मन मन दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. महायोग पीठे तटे भीमरत्या. वरम पुंडरिकाय दातुं मुनिंद्रे. समागत दृष्टान्तमानंद कंदम. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवा तोजी गणेशो सकलार्थमती प्रकाशो. महे निवृत्तिरसु अवधारितोति. ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं. गुरुपदं मंत्रमूलं. गुरुवाक्य मोक्षमूलं. गुरुकृपा. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा. तत्र श्रीर्विजयवतिर्ध्रुवा नित्यर्मत्यम्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं. देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. करजुडितो कथे जोडितो कथे काळी आपण असावे जवळी. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मग जावाव्या शुभटा. मस्तक हे पाया राहावं लागत. मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या. धन्य काळ संत भेटी वाई मिठी पडिली. संदेहाच्या सुटल्या गाठी पोटी झालो शीतळ. जगद्गुरु तुकोबारांचा अभंग आपण सेवेकरता घेतलाय. सगळ्यांनाच थोडी थोडी सेवा घडावी.
लावणी मृदंग श्रुती टाळ सेव ब्रह्म वडीची झाली अगोदर. आता ही ब्रह्मरस आवडीने लावणी मृदंग योगायोग किरण महाराज आले, सगळे मंडळी आली. म्हणलं मग आपण भगवंताची सेवा करायची आपल्याला, नाही का. सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांच्या निमित्तानं आपण इथं आलोय. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय फार, या अभंगातून असा जर बारीक विचार केला ना, आपल्या जीवनात संत आल्यानंतर काय परिवर्तन होतं, एका एका चरणामध्ये आपल्या एका एका जीवनाचं सार्थक कसं होईल असं सांगितलं. पण असं आपण बारीक त्याचा विचार केला पाहिजे. अभंग आपल्या अनुभवात उतरला पाहिजे. खरा म्हणजे आपल्याला म्हणण्यात ऐकण्यात जर इतका आनंद होतो, अभंग जर आपल्या अनुभवाला आला तर आपला आनंद किती कुठं जाईल. आपल्याला भजन ऐकलं तरी आनंद होतो, आपल्याला अर्थ नाही कळू द्या, नुसतं ऐकलं तरी आनंद होतो का नाही. अशी जर दिंडी चालली ना, डोलात्यात लोक अशी पोरं नाचत्यात, म्हणजे ऐकून जर इतका आनंद होतो आपल्याला. नुसतं संतांची वाणी जर चांगल्या याच्यात मृदंग वाजून टाळा तर तो अभंग अनुभूतीला जर आपल्या आला तर, हा अनुभव जर आपल्या अनुभवाला जर आला तर, जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनात संत भेटले. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. बाबाजीने तुकयाला येऊन तुकयाला अनुग्रह दिला निजप्रती. मानियाला स्वप्नी गुरुचा उपदेश. तुकोबारायांना काय झाले, संत भेटले. संत कोणाला भेटत नाही मग. नुसते वरून वरून संत भेटून काय उपयोग. आणि संत कधी नसतात, प्रत्येक काळात संत आहे ना. मग कोणता काळ असा आहे का संत नाही. संत बीज पलटे नाही जुग गए अनंत, हर युग में अवतार धरी फिर संत. प्रत्येक काळात संत असतातच, संताशिवाय हे जगत चालत नसतं. पण इथं म्हणतात ज्या वेळेस संत भेटतात ते ब्रह्मानंद, सगळं शास्त्र हे ते भागवत सगळं सगळं करून थकले होते फार सगळं, पण त्याला खरंच समाधान मिळालं नव्हतं. महाराज सगळं केलं होतं तिने फार, काय नाही तेवढे उद्योग करून पाहिले होते शास्त्रात, जेवढे सांगितले तेवढे. त्यांच्या भागवताला असे किती का लोक यायचे, सगळे सगळे शास्त्र शिकलेले होते, वेद उपनिषद सगळे. आणि मग त्यांना तिथंच भगवान शंकराचं मंदिर, तिथं तिने बरीचशी तपश्चर्या केली. मग त्या भगवंताचा त्यांना साक्षात्कार झाला होता का ज्या दिवशी तुला सद्गुरू भेटतील त्या दिवशी तुझं खरं जीवन सार्थक होईल. तोपर्यंत नाही म्हणले. म्हणजे देवाना सांगावा संत भेट किती अवघड आहे. बहु अवघड आहे बहु अवघड आहे संत परी जग जेठी. भगवंताच्या कृपेशिवाय संत भेटत नाही आणि संतांच्या कृपेशिवाय भगवंत कळत नाही. भगवंताचं जे खरं वास्तव स्वरूप हे कळत नाही. मग ते
गोंदवलेकर महाराजांचा त्यांच्या कानावर विषय सांगितला. कोणीतरी एक ब्रह्मनिष्ठ महापुरुष आहे गोंदवलेकर महाराज, त्यांच्याकडे जा म्हणले तू. ते गोंदवल्याला गेले. कर्नाटकचे ब्रह्मानंद गोंदवल्याला गेले. गोंदवल्याला सांगितलं महाराज इंदोरला आहे म्हणले. ते इंदोरला गेले. त्यांनी त्या रामेश्वरची, कावड काशीची ते सुद्धा उद्योग केले. सगळे उद्योग केले होते त्यांनी. सगळे उद्योग केले होते त्यांनी. काहीच करायचं नव्हतं राहिलं. आणि मग ते तिथं आले. त्यांचा मित्र भेटला. मग ते महाराजांच्या दर्शनाला घेऊन गेले. महाराज एका वाड्यात बस. महाराज नेहमी लंगोटीवरच असायचे. लंगोटी सोडून त्यांच्या अंगावर काहीच नसायचं. कधी कधी काही कार्यक्रम असला तर शाल वगैरे असे घालायचे बी. पण त्या दिवशी महाराज लंगोटीवर होते असे बसलेले. आणि काही स्त्रिया बसलेले, असे काही मुलं बसलेले, काही असे त्यांचे हातपाय दाबीत होते. ते आले पाहिले. हकायचा महात्मा म्हणले. हकायचा महात्मा म्हणले. एका लंगोटीवर स्त्रिया बसलेले म्हणले, पोरं बसलेले. काही याला काही बंधन नाही, काय नाही म्हणले. कशाचा महात्मा म्हणल्या. म्हणजे अंतःकरणात काय झालं. आता महात्मा नव्हता का. गेला ना तो, माग गेला. आता संत भेट झाली नाही का. नाही ना झाली. नुसतं पाहून संत भेट नसते बघ. गेला तो का कर्म पाहिलं साधूच. गेला तो. पण दृष्ट झाली ती साधूची. दृष्ट झाली. महाराज उपरती झाली त्याला. गेला पण त्याला ते हे झालं, आणखी वाढलं. ते आग वाढली अंतःकरणामध्ये. कधी साधू भेटन मला, कधी साधू भेटन. आणि मग तो असा वेड्यावानी करायला लागला. अंतःकरणाला असं पाजर फुटला. लय सेवा झालेली होती. डोळ्याला धारा लागायचा, पुढं काही दिसत नसायचं. आणि मग सगळे भरपूर फिरला, त्याला कोणीच भेटलं नाही. मग तो कुठं गेला, कोल्हापूरला गेला. नरसिंहवाडी म्हणून. तिथं गेल्यानंतर तिथं भगवान दत्तात्रेयांचं मोठं स्थानी गेला असेल तुमच्यातलं कोणी. तिथं अनुष्ठान केलं तिने. गेले ना तुम्ही. हा, नरसिंहवाडी कोल्हापूरला. तिथं गेले आणि त्यांनी अनुष्ठान केलं. तिथं कडकडीत अनुष्ठान केलं. भगवान दत्तात्रेयांचं चिंतन कडकडीत अनुष्ठान केल्यानंतर 7 दिवसानंतर पाठी स्वप्नात भगवान दत्तात्रेय ब्राह्मणाच्या वेशात आले. म्हणले, बाळा तुझे सद्गुरु ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज जाय म्हणले. तू तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकाळ. ते तुझे सद्गुरू. मग आता सांगणारे कोण आहे. भगवान दत्तात्रेय जगाचे गुरु आहे. त्यांनी सांगितल्यावर आता काही संशय राहिला का. जावं लागलं ना. मग परत इंदोरला गेले. इंदोरला गेले तर महाराज बसलेलेच होते असे त्यांच्या स्थितीत महिमेमध्ये. त्याला काय घेणं नाही कशाचं. गेल्यानंतर आले, पाय धरले, मोठमोठ्यानं रडायला लागले घोडाढोरासारखी. ते म्हणले, अरे तुला झालं काय. म्हणले, मी सोन्याच्या ताटाला लात मारली म्हणले. पाची पकवण्याच्या ताटाला लात मारून गेलो म्हणले मी. पायच सोडीना. म्हणले, आता करा म्हणले. मला पदरात घ्या म्हणले. अरे म्हणले, माझ्याकडे काय. तुलाही मोठा शास्त्री म्हणले, तुलाही मोठा पंडित म्हणले. अरे तुझ्याकडे लय विद्या आहे म्हणले. तू लय मोठा हे म्हणले. मी एक रामाचा दीनदास आहे. माझ्याकडे राम नाम सोडून दुसरं काहीच नाही म्हणले. मी काय तुला देऊ. महाराज म्हणले, आता पदरात घ्या. आजपासून माझी विद्या तुमच्या चरणाशी अर्पण म्हणले. पुन्हा माझ्या मुखातून निघणार नाही माझी विद्या. आता तुम्ही जे सांगशाल ते. मग महाराज उठले. त्याला उठवळ कडकडून आलिंगन दिले. हा कोणाचा महिमा आहे. ऐसा संतांचा महिमा. संतांचा पुन्हा सारिके करीती ज्ञानेश्वरी उदाहरण आहे. भगवान परमात्म्याना अर्जुनाला कडकडून आलिंगन दिलं. ये हृदयीचे ते हृदय घातले.
द्वैत ना मोडता केले आपण ऐशी अर्जुना. हा एक दीक्षेचा प्रकार आहे. अलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. अलिंगने संताची दिव्य झाली माझी काया. आणि मग त्यांच्या मस्तकावर हात ठेवला. अधिकारी महापुरुषांना हाय तापेल आहे ना हो. हा काय बळच धरून आणेल नाही ना घालव माळ. मा पाहुणा द्यायला अनुग्रह तसा नाही ना. तो लय त्याचं जर चरित्र असं सुरुवातीपासून वाचलं ना, त्यानं इतके कष्ट घेतलेले ना. देवीच्या मंदिरात त्यांना इतके अनुष्ठानं केले होते ब्रह्मानंदाना. काही त्याला तिथं वाघ यायचे, सर्प यायचे, म्हणजे भयान परीक्षा पाहिलेल्या आहे. आणि भगवंतांना आधीच जेव्हा संतांना शरण जाय म्हणून तू, तेव्हा मला तुझं खरं स्वरूप कळलं. आणि मग त्या दिवशी त्यांना असं कृतार्थ जीवन, मग तो खरा धन्यता आहे. अभंगाचं प्रथम चरणामध्ये महाराज सांगतात. धन्य काळ पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात प्रथम त्यांना, धन्य काळ संत भेटी. ज्या दिवशी आपल्याला संत कृतार्थ करतील तो काळ धन्य आहे. त्या काळाला धन्यता दिली. धन्य काळ संत भेटी. तो काळ कोणाच्या आयुष्यात कधी उजेडन हे काही सांगता येत नाही, नाही का. तो खरा पर्व काळ जीवनातला. ते खरं चांगदेव महाराज ज्यावेळेस त्यांना मुक्ताबाईंना मस्तकावर हात ठेवला त्यावेळेस ते म्हणले, चांगदेव म्हणे आजी जन्म आलो. तो खरा जन्म आहे. गुरुपुत्र झालो तो आपला जन्म आहे. तो खरा वाढदिवस आहे बरं का. तुकोबारायांचा अनुग्रहाचा दिवस साजरा केला जातो. आजही सप्ते होतात. म्हणजे तुकोबारायांना ज्या दिवशी सद्गुरू भेटले त्या दिवसाचा पर्व काळ माघ शुद्ध दशमी आता साजरी करतोय आपण. म्हणजे तो धन्य काळ आहे. तुकोबारायांचाच अभंग आहे ना. म्हणजे तुकोबाराय कृतार्थ जीवन झाले. जन्म आलो त्याची आजी फळ झाले साचे काय धन्य काळ संत भेटी. काय संधी आहे बरं आपल्याला. आता ते आम्हाला काहीतरी बोट मोजून दाखवतो ते 11-12 देत म्हणजे. कोण होतं आपणच होतो ना. कस काय 11-12 दे बरं. या 11-12 दे म्हणतो ते मध्ये. संदेह काय जीवाला नेमकं. अज्ञान आहे जीवाच्या ठिकाणी. त्याला काही माहिती नाही मी कोण आहे काय नाही त्याचा चाललाय दणका नाही का. असंच एक नदी होती.
फुल पाणी असे पावसाळ्याचे दिवस आणि असे 10 मित्र चालले पलीकड ऊन पलीकडे गेले. ते म्हणले आपण सगळे आहे का पाहावं लागेल ना. आपण सगळे आहे का काय पाहू म्हणले मोजून. मग असे लाईनवर उभं करायचे आणि तो एक जण मोजायची नव्हत भरायची. ते म्हणायचे आपल्यातले एक जण गेला ती रडायची. मग मोठमोठ्यानं रडायची. ते म्हणे तुला मस्त नसन आलं दुसऱ्याला मोजायला लावायचं. तो असं बाजूला उभा राहायचा आणि तो मोजायला ती नव्हत भरायची. आता 9च भरतील ना. कश किती भरतील पूनम किती भरतील. हा 9च भरतील. ती रडायची. एक बुडाला म्हणायचं आपल्याला मोठमोठ्यानं रडायची. सगळ्यांनी मोजून पाहिले 9च भरती वाढ भरणच ना. मोठमोठ्यानं रडायची. आपल्यातलं एक गेला म्हणले पाण्यात वाहून. तिथून एक महात्मा चालला होता. अरे म्हणले बाळा तुम्ही का रडतात. म्हणले आमच्यातलं एक मेला म्हणले पाण्यात वाहून गेला. आम्ही येताना 10 जण आलो होतो आणि 9च भरून राहिले म्हणले. म्हणले रडू नका आपण पाहू म्हणले. मग त्यानं असे चांगले हे केले. हा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि तो जो मोजायला उभा त्याच्या खडाड शिरी मस्त हा दावा आहे म्हणले. आता संदेह राहिला काही. आता राहिला काही संदेह. हा झाला व्यवहार. व्यवहारात सुद्धा संदेह होतोय. अध्यात्मामधला संदेह काय. जसं त्या जावायला पालीचा झाला होता ना तसं जीवाला अज्ञान आहे का मी नेमकं कोण आहे. देह मी आहे का आतली वस्तू मी आहे. माझं स्वरूप काय आहे. स्वरूपाचं अज्ञानामुळं त्याला तो आयुष्यभर दुःख भोगतो. आयुष्यभर दुःख भोगतो. पळतो पळतो. एक दिवस शरीर पडतं. त्याची माती होती राख होती. सोडून दिलं जातं. वासना शिल्लक राहती. पुनरुपी जननम आयुष्य पुन्हा पुन्हा पुन्हा. हा मनुष्य देह भेटणं ही फार अवघड. हे पडलं म्हणजे लगेच मनुष्य नाही. बहुता दिवसा फेरा आला या नगरा. फार फिरून शेवटची पाळी शेवटची पाळी एक मनुष्य चुकली या वर्म हातचा चुकला फेरा पडी पुन्हा फेरा पुनरुपी जननम पुनरुपी मरणम. याच जन्मी ओळखी करा आत्माराम. हा आत्मारामच पुढे राहतो. आपल्याला मंदिरातला राम माहिती फोटोतला राम माहिती पण आत्माराम कुठे आहे आणि काय केलं म्हणजे तो आत्मारामाची प्राप्ती होईल बरं आपल्याला. तुकोबर आहे तेच म्हणतात आपुला तो एक तिने विना जीवा. मग तो भगवान प्राप्त करण्याकरता काय केलं पाहिजे आहे का तुमच्याकडे प्रमाण. बरोबर एकदम बरोबर आहे. हरी प्राप्ती
देवप्राप्तीचा उपाय धरावे संताचे तेने साधती साधन. साधन साधत आहे. काय साधन? कलियुगामध्ये कलियुगा माझी करावे तेने नारायण देईन. किंवा दुसरं एक प्रमाणे तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे. साधनच भेटत नाही ना. संत चरण रज लागता वासनेचे बीज जळून जाय मग राम नामे सुख घडोघडी वाढव. नामस्मरण केलं का सुख मग अशी किती ताजं उदाहरण ते शेतवायला गाडीत हे होतं गस तरी नामस्मरण केलं झालं का नामस्मरण केलं त्याची काय उधारीचा विषय आहे का काय किती ताजा विषय आहे. तिला लगेच जुळे दाखवून पडली होती म्हणलं तू असं करणं आपण मोठ्यानं नामस्मरण करून डोक्याजवळ असं गुंगून पडण्यापेक्षा नामस्मरण केलं तर फ्रेशच झाली ना. हे आजही नामात फार पावर आहे. पण आपण एकदा हाताने टाळी मुखाने नाम म्हणा. हाताने टाळी
म्हणले आपण वैकुंठातच आहे. भजनाची ताकद, भजनाची तुका म्हणे भजन प्रमाण. भजन म्हणजे सामान्य गोष्ट नाही, फक्त ते हा ना. योगेशला बरं थांबवलं. हे खरं धन आहे. आणि एवढी मंडळी कधी भेटायची आपल्याला? हे जीवन तसं पाहिलं तर फार क्षणभंगूर आहे. नामस्मरणानं नेमकं काय होतं? तो कोब्बारा 41 वर्षामध्ये सहज गेले ना, सहज. आम्ही जातो तुम्ही पासून द्याय. आपल्यासारखे काय असे रडत रडत गेले काय? तो कोब्बारा ज्ञानेश्वर महाराज किती वर्ष समाधी? 21 वर्ष स्वतःहून म्हणले दादा आता परवानगी द्या. परवानगी द्या म्हणले आता. अरे म्हणले असं उलट कसं? तयारी झाली, तयारी महाराज, तयारी. आज आपण आमच्यासारखे जवळजवळ 55-60 हाय का तयारी लगेच निघायची? 21 वर्षात तयारी, 21 वर्षामध्ये तयारी, 21 वर्षामध्ये तयारी. काय सद्गुरूंनी सांगितलंच होतं ना, पाप रखमा देवीवरून न विसंबे निवृत्तीने तत्वता सांगितले विठ्ठला. संदेहाच्या सुटल्या गाठी. या गाठी दिसत्या का एक्सरे काढल्यावर? आता किती मशिनरी भारी दिसत्या का आतल्या गाठी? दिसत्या का आतमध्ये? दिसत्या का काही? आणि वरून तरी कुठं दिसत्यात? वासुदेव वगैरे जर पाहिले ना, त्याच्यामध्ये सगळा विषय आला. भागवत मध्ये सगळा विषय सांगितला. 7 दिवस त्या 7 गाठी त्या बांबू मध्ये ताड 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 वाजायचं. 8व्या दिवशी मुक्त झाला तो गोकर्ण. गोकर्णानं सांगितलं, धुंदुकारी मुक्त झाला. तसा गाठी म्हणजे याला सुद्धा चक्र आहे ना, सप्तचक्र आहे ना, गाठी याला अवस्था होती. म्हणजे काय होतंय? गाठी सुटत आहेत. तुम्ही म्हणणार कशावरून? भागवताचं प्रमाण आहे. लिंग देहाच्या सुटता गाठी. भागवत वाचू राहिले तुम्ही आता? गोवे येतील पाहत्या, आल्यावर सांगा, त्याच्यावर फोन करून ठेवा. लिंग देहाच्या सुटता गाठी, नेत्री अश्रूंचा पूर दाटे. प्रमाणे महाराज, परमार्थ साधूचा परमार्थ म्हणजे बोगस परमार्थ नाही. या गाठी सुटत्यात ज्यावेळेस आपल्याला अंतःकरणाला असं झालं पाहिजे. खूप बरं आहे. एकांतामध्ये काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नान, युक्त आहार विहार. आपल्याला मोकार आग्रह केला का लगेच झोपून गेलो. चिंतनाला मापत लागत आहे. डोळे झाकल्यावर कायचं चिंतन होत आहे? युक्त आहार विहार, नसावी बासर इंद्रियाशी. म्हणजे त्याचे हे सांगितले, अटी सांगितल्या, त्यामध्ये नियम सांगितले. भगवंताच्या चिंतनानं काय होतं? जीव मुक्त होतो. जाणून नेन ते करी माझे मना, तुझी प्रेम खून देऊन या. मग मी संसारी वर्तेन जैसा उन्मनी योगीराज. मला असं कर म्हणजे तू मुक्त करून टाकतो. कुंभराय म्हणतो. ह्या गाठी सुटल्या पाहिजे. कशाने सुटतात या गाठी? ह्या बाकीच्या गाठी वेगळ्या. ह्या गाठी साधी जर चांगली पक्की गाठ बसली सरटीत सुटत नाही. अंतःकरणामध्ये कैक जन्माच्या गाठी, या गाठी श्रवणानं सुटतात बरं का. आपण सकाळी वाचलं, भजनानं सुद्धा सुटतात. अंतःकरणापासून जर भजन केलं पाहिजे मात्र वरवर नाही, वरवर काहीच होत नाही. वरवर धक्का सुद्धा लागत नाही. एखाद्या वेळेस भजन करता करता तंद्री लागावा अशी, आठव नाठव गेला भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. त्याला कळू नाही. इकडं तर आपल्याला थोडं उकलं तरी धावत येत एकमेकावर. भजनामध्ये देहाचा विसर पडावा. देवा तायसा करी उपकार, देहाचा विसर तरीच हा जीव सुख पावे माझा. अंतःकरणाच्या गाठी सुटतात साधूच्या कृपेना. त्या ज्ञानानं अंतःकरण शुद्ध होतं. मल विक्षेप आवरण आणि मग येऊनी गोपाळ राहे.
चालेल ना तुमचं? हा तुम्ही काय काढित गबळ काढित का माल काढित गबळ काढित मका ठेवित गबळ काढित नाही का यानं काढित तसं या अंतःकरणामध्ये तो कियाना बरा हरळीचं काम लय अवघड आहे ते आता या ट्रॅक्टरला रेटच नाही ती हरळ तशी अंतःकरणामध्ये अनंत जन्मापासून ही शेती पडीत पडेल होती त्याच्यामध्ये पहिल्या कोणत्याच्या पिढ्या असायच्या कशाला निघत नव्हत्या त्या याडे पटबाबळी काँग्रेस मकार ही शेती सगळी खेती करो हरिनाम की मनोवा खेती करो हरिनाम की हे क्षेत्र सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये याच्यामध्ये आपल्याला भक्तीचं पीक आणायचं आहे याच्यामध्ये येऊन गोपाळ राही कधी येऊन राहीन तो म्हणजे मग आम्ही तर इतकी सेवा करतो भजन करतो अंतःकरण का शुद्ध होत नाही अंतःकरण शुद्ध होण्याकरता जेने भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले ब्रह्मनिष्ठ महापुरुषाकडून जर आपल्याला अनुग्रहाचं साधन मिळालं आता तुमच्याकडे ते एक दोन मंडळी आहेत ते मिस्त्री त्यांना अवस्था होती तुम्ही शिवरात्रीच कार्यक्रम पालिक त्यांच्या गावातले सुरेगावचे मिस्त्री ते जर असे बसले ना अशी भारी अवस्था होती त्यांना अनुग्रह दिला त्यांना पण रामकृष्ण हरीचं चिंतन इतकं आहे महाराज आणि इतकी निष्ठा आहे त्यांच्यावाली अवस्था होती मग आता एवढ्यावर काम झालं का एवढ्यावर काम होत नाही आता हे काय झालं फक्त शेत स्वच्छ झालं अजून पिका नाही ते आपल्याला अनुग्रह काय करतो लक्ष देऊन ऐका तुम्ही दोन्ही कामं करतो अंतःकरण शुद्ध करतो आणि ज्ञान प्राप्त होतं विठ्ठला विठ्ठला कारण ज्ञानाशिवाय मोक्ष नाही ना आता ही लाईट गेल्यावर आपल्याला काही समजायचं नाही म्हणजे प्रकाश तसं जीवनात अनुग्रह ज्ञान म्हणजे प्रकाश अंतःकरण शुद्ध करतो दोन कामं करते अनुग्रह काय करतो अंतःकरण शुद्ध करतो आणि स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त होतं आपण नेमकं कोण आहे येऊने गुरुनाथे
प्रमाण आहे सीताबाई? काय प्रमाण झाला आता? धर्म जागो गुरु महिमा दिही येऊन गुरुनाथ हात ठेव. नाथ बाबांचं प्रमाण आहे बरं काय. स्वामींची कृपा म्हणले अवघा निरासाला भेव. ज्ञान प्राप्त झालं ना, ज्ञान प्राप्त झालं का जीवाचं मुक्त होतं, जीव कृतार्थ होतं. ज्ञान असं आहे ना, ज्ञान ही फार पवित्र वस्तू आहे जगामध्ये. ज्ञाना इतकी पवित्र वस्तू नाही. ज्ञानेश्वरीचा 4था अध्याय वाचा तुम्ही. की ज्ञान जर पाहिजे असेल तर संता या भजावे सर्वस्वी. काय निळोपरायांचा भावे, काय नाथबाबांनी सेवा केली नाही का. नाथबाबांनी काय सेवा केली, कशा करता? एवढंच अंतकरण पवित्र होण्याचा. झाली संध्या संदेह माझा गेला. झाली संध्या संदेह माझा गेला. झाली संध्या संदेह माझा गेला. संदेह माझा गेला ना. आपलं त्याच चरणावर आपण बोलतोय. संदेहाच्या सुटल्या गाठी. झाली संध्या संदेह माझा गेला. आत्मा राम हृदय प्रगटला. येऊनी गुरुनाथी हात ठेविला मस्त. गुरु कृपा निर्मळ भागीरथी. सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. जन नो हे अवघा. त्या अभंगावर आपण एकदा इथं बोललो. त्या अभंगावर झाली संध्या संध्या माझा गेला. सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या अंतकरणामधल्या गाठी सुटल्या पाहिजे. लाहो करा गाठ घाला मुळबंदी. सांडा वापू घ्या उपर. लक्ष लावून रहा गोविंदुगा. राम राम स्मराली. क्षणभंगूर नाही भर. अटॅक. लांब काय आपली अण्णा. अण्णाच म्हणतो त्याला. काय म्हणतो ते? सहज खुर्चीवर बसलो मग झाला होता विषय. काय जीवन असतं क्षणभंगूर. आता आमच्याकडं तो रामा गाडेकर रोजच घडते. आजच घडतं. आता ते नावीचं दाखवत होते मोबाईल मध्ये. किती गेले. उलटी झाली ती नाव.
त्यांना माहित होतं का आपण जाणार आहे म्हणून? ते बाजार करून चालले असतील काही. क्षणभंगूर नाही भरवसा वारे सावध तोडा माया आशा काही न चले मग गळा पडेल भासा पुढे हुशार थोरा हे वळसा का राम राम स्मराधी लाहो करा गाठ घाला मूळ बंदी सांडा वाऊग्या उपाधी लक्ष लावून राहा काही थोडा बहुत लाग पाठ काहीतरी असं कमवा. काय कमवा? परमार्थ महाराज जुडी देवाची व्हावया जतन. आपल्याकडे काहीतरी धन पाहिजे असं, आणि ते धन कशाना प्राप्त होतं? भगवंताच्या चिंतनानं प्राप्त होतं, संतांच्या नामस्मरणानं प्राप्त होतं. पुण्य प्राप्त होणं म्हणजे धन प्राप्त होणं. पायो जी मैंने राम रतन धन पायो 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 वस्तु अमोलिका में सतगुरु वस्तु आपल्याला वाटलं पाहिजे आज इतकं नामस्मरण केलं, एवढं आपलं बँकेत पडलं, त्याला हात लावायचा कशावरून? त्यांची ती छोटी पोरगी आरती या वयात असं म्हणते, याचा अर्थ मागच्या वेळेलाच आहे तिच्यावाला. तसं कसं काय म्हणता येईल? एवढं घासून कोणाला मेळ बसा ना, त्या अर्थी मागच्या जन्मात तिच्याकडून भजन झालेलं आहे, म्हणजे बॅलन्स आहे तिच्याकडे काहीतरी. तसं नसतंय घडत, हे तसं घडतच नसतं. पायोजी मैंने राम रतन धन पायोजी, असं धन आहे ना ते धनाचा कधीच नाश होत नाही. हो, दिन दिन बढत जाय. याला चोराचं भेव नाही, कशाचाच भेव नाही बाबू. वायले निघालं वाटून घेते नाही, भेवच नाही त्याला का बा आता याच्यात ते मग वाटा घेईन तो, अजिबात नाही. त्याच्यावरून कधी भांडणं होती नाही, काय नाही काय नाही. आणि त्याच्यापासून फायदा काय? सदा नाम करू हरी कथा तेने सदा सदा नाम घोष परिणाम तेने सदा चित्ता भक्त समाधानी असतो. त्याच्या घरात जसं असेल तर ठेविले अनंते चित्त असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगन येते. समाधान हे खरं आपलं धनी नव्हे नव्हे. समाधानी समाधी कोणाला पटू पण पण चिंतनानं मिळणारं समाधान पाहिजे. गाडी आणली 10 लाखाची, लय त्याला आनंद झाला, ते समाधान. विषयापासून मिळणारं सुख ते समाधान कायमचा नाही देऊ शकत, ते सिजनल आहे. भगवंताच्या चिंतनाना सद्गुरूंच्या कृपेनं अंतःकरण शुद्ध होऊन आतून जो ब्रह्मानंद प्राप्त होतो तो खरा भगवंताचा प्रसाद आहे. लाया निमित्त आहे. हे लाया अजून लोक खापर गोळा करतात. प्रसाद खरा प्रसादच. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. अरे वैरागी हे खरा भगवंताचा प्रसाद आहे.
शांती ही खरं भगवंताचा प्रसाद आहे. समाधान ठेविले अनंते आहे त्याचे समाधानी आहे का तुम्ही? आहे त्याच्यात. समयासी सादर भावे समयासी सादर भावे इतकं परफेक्ट प्रमाण लागत बरं का. समयाशी सादर व्हावे हा अभंग कोणी म्हणायला लागलं का अंगाला काटा येतो. संजीव महाराज म्हणायचे स्मशानभूमीत अभंग. असा आवाज होता, त्यांना स्पीकर नव्हतं लागत. स्मशानभूमीत अभंग म्हणायला लागले ना सावत्याच्या बापा, असं अंगावर शहर यायचे, आमच्या अंगावर शहर आवाज. ते काय समयाशी परफेक्ट अभंग त्यांचा. आणि ते विधीला बोलवलं का अभंग म्हणणार. ते काय ते भगवंताला देणगी दिली. ते आवाज वाजवणारा बी म्हणणारा बी, ते सांगड बसली होती अशी. समयाशी सादर भावी देव ठेविलं तैसे. कभी घी गाना तो कभी मुठ्ठी चना, कभी वो भी म्हणा. हे जसं ठेविले अनंत तैसे कुरकुर करता न जगणं, समाधान मिळत. आपला विषय असा होता तेने सदा चित्ता समाधान. ते कधी मिळतं? ज्या वेळेस सद्गुरूंची कृपा होते. अंतःकरणाच्या गाठी सुटतात, संदेहाच्या सुटता गाठी झालो पोटी शीतळ. शीतळ म्हणजे शांत. पाणी गार कधी होतं माठातलं? उन्हाळ्यामध्ये आपल्याला गार पाणी लागत. कोणत्या माठातलं पाणी गार होतं? पाझरणार आहे का बिगर पाझरणार? कोणता माठ पाझर होतो? हा, कंठी प्रेम दाटे
पाझरला पाहिजे पण हा प्रपंच करता किती रडतो बरं आपण. शेळी मेली तरी लोक रडत आहेत. खरंच ना रडतात. पाहिले आम्ही म्हणे तो नाही माहिती आम्हाला. तो काल सांगू आम्ही. भगवंता करता रडतो. भगवंता करता काही ऐशी दशा येईल. गवळणी कोणा करता रडत होते. प्रपंच करता नाही. आभ्राची सावली साते आलिया वळंगा सारंग धरू नाही तरी संसारू जाईल रया. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया. शांती कधी प्राप्त होईल आपल्याला. हा माठ ज्या वेळेस माठ जर पाझरला तर पाणी गार होतं. बरोबर आहे का नाही. जो माठ पाझरत नाही. मागं म्हणत होतं मला नवा माठ आणला मोकार पाझरला मग सिमेंट लावलं त्याला. आता तो पाझरंग का पाणी कसं काय गार म्हणते तिथलं. आणि मग त्या माठाचा उपयोगच काय सांगा. जो माठ पाझरत नाही त्याचं पाणीच गार होत नाही त्याला शांती भेटन. नामदेवरायाचं प्रमाण आहे त्याला. आला शीतळ शांतीचा शांती प्राप्त होईल. तो वारा आला पाहिजे. आला शीतळ शांतीचा वारा. त्याने सुख झाले या शरीरा. तो कधी वारा येईल. आतून येत असतो तो बाहेरून नसतो येत. ज्यावेळेस या गाठी सुटल्या जातात ना त्यावेळेस आतून शांती प्राप्त होते. आतून आनंद प्राप्त होतो. त्याने सुख झाले या शरीरा. आणि आपली एवढी खटाटप काय करताय. एवढी धडपड सुखा करताय ना आपली. आपण काय करता आज बघतो एवढं सुखा करताय. सुख हे देवाजवळ आणि देव आपल्या अंतःकरणामध्ये. साठविला हरी ज्याला भगवंत भेटला त्याला दुःख. स्वप्नात नाही तर जागृतीत कायच दुःख. त्याला काय दुःख संबंधी. एका ठिकाणी दोन वस्तू राहूच शकत नाही. एका तांब्यामध्ये पाणी राहीन नाही तर मग हवा राहीन. दोन्ही राहतील. एका मेल्यात दोन तलवारी नाही राहणार. तसं या अंतःकरणात एक तर सुख राहीन नाही तर दुःख राहीन. एक तर देव राहीन नाही तर एक तर विषय राहतील. तुकोबर आहे म्हणतो. तू का म्हणे देह भरीला विठ्ठल काम क्रोध
काय रीता केलं रिकामं केलं ते एवढे सहज सहज जातील. आता यांना जर उद्या म्हणलं तुम्ही निघा इथून आमच्या घरी म्हणलं तुम्ही निघशान एवढं सहज सहज पोलीस स्टेशनला जाऊ म्हणते ना. हा म्हणजे या घरातले लवकर निघत नाही लवकर तर आतले कसे निघतील ते. ही मंडळी काही सामान्य आहे काय एका एकानं एक एक हे पहिलं काय हे पाडले संतारी भक्त. काय काय प्रसंग आहे नाथ बाबांवर नाही का. किती वेळा तो येऊन थुकला म्हणले प्रसाद देऊन मुक्त केला. आपल्याला साधं सण होत नाही धक्का जरी इस्त्रीचे कपडे असले एखाद्याचा पाय लागला सण होत नाही तो पान खाऊन थुकवतो तू म्हणजे. तुकोबारायांचं रात्रीच आपण पाहिलं ना उकळेल पाणी ओतलं त्या बाईना. तक्रार शांती आली कुठून त्या बाबांना काठी सह मारलं. स्वतःच्या बायकोना ऊस पाठीत टाकला तरी म्हणले बरं झालं एक तुला एक पोराला. यांचा राग गेला कुठं गेला यांचा राग. आपल्याला तर हरिपाठात आमची ती पोरं एवढ्या करते असं वाटतं यांना धरून आपटावं. म्हणजे आपल्याला अजून थोडं ते त्रास देतच विक्षेप येतो ना. काय स्थिती येतो कोब्बरायांची. जो खंडावया हा जो खंडावया हा का लावणी जाया केली काय आली कुठून ही साधन आहे ना. आतून आलेली शांती दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. विठाला विठाला. ही शांती म्हणजे खरं भगवंताचा प्रसाद आहे. आपण इथपर्यंत आलो. ही शांती ज्याला मिळाली तो मुक्त झाला. तुकोबारांचे प्रमाण आहे त्याला. यासाठी केला शेवटचा दिस. तुका म्हणे मुक्ती परनेली नोवरी आता दिवस. पण तिने अट्टहास केला त्याच्याकरता. अट्टहास म्हणजे अख्खा आयुष्य त्याच्याकरता. तुकोबाराने सुरुवातीला काही काळ गेला त्यांचा बी प्रपंचामध्ये दुष्काळात इकडे तिकडे. पण एकदा त्यांना कळालं ना खरी शांती खरं सुख खरं समाधान देणारा फक्त एक भगवान परमात्मा आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा येरते माईक दुःखाची नाही आधी अंती अवसान. बाकीची गोष्ट सगळे जडे जड वस्तू जीवाला सुख कधीच देऊ शकत नाही. फक्त ह्या जगतामध्ये सार 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 विठोबा नाम तुझे सार. नाम आणि देव एक का दोन. नाम नामीचा अभेद सांगितलं तुम्ही ज्ञानेश्वरी चांगली वाचा. आता हे किरण महाराज आले त्यांचं नाव घरी ठेवून आले का. देव आणि देवाचं नाम वेगळं असेल का. स्वरूप दृष्टीनं एक येते. नाम नामीचं काय आहे अभेद आहे. नाम घेता करा नामीचे चिंतन. म्हणजे जर आपण भगवंताचं नामस्मरण अंत करत जर ठेवलं तर कोण ठेवल्यासारखं आहे. सावता बाबांचा आपण साठविला हरी
प्रमाण बरोबर आहे त्यांच्यावालं, पण हे तुकोबारायांचं आहे. ते प्रमाण असं आहे, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला साठवला इथं साठवला. साठविला दाता त्रैलोक्याचा, धन्य त्याची माता. साठवला येईन ना धन्यता आई बापांना कशी काय साठवला महाराजांनी. इकडे म्हणते ना, आपुलिया हिता जो अशी जागता, धन्य माता पिता तयाची. पाया आहे ना तो आई बाप, पाया नसले तर बिल्डिंग कायची, ती घटकावर नाही टिकायची. तर त्यांच्यापासूनच हे सगळं प्राप्त झाले, त्यांच्या संस्कारापासूनच हे सगळं प्राप्त झालंय. म्हणून धन्यता कोणाला आहे? धन्य माता पिता सगळ्याची. आपला विषय शांती, अख्ख्या अभंगाचा ध्रुवपद आहे शांती. बाकीचं काही नाही मिळालं तरी चालेल, पण ही परम शांती कोणत्या बाजारात मिळणारी वस्तू नाही, पैशांना मिळणारी वस्तूच नाही. एखाद्या लई पैशावाल्याला विचारा, तुला भेटली का ही परम शांती, जी तुकोबारायांना भेटली, संतांना भेटली, ही भेटली का? विचारा एखाद्या लय मोठ्या श्रीमंताला विचारा, अजिबात नाही. मिळाली असती तर त्याची बोंबलत फिरणार. आत्माराम बाबा काय स्थिती आहे? ती स्थिती आहे साधूची स्थिती आहे. साधू त्याच्या महिमेत असतो, त्याला घेणं नाही जगाचं. देहाला विसरलाय तो, जगाचं काय घेणं आहे त्याला? देही चवी दे शांतीनं या प्रसादानं काय होतं? भव नदीचा झाला तारा उतारा या प्रसाद. आता या नदीत जर लोक एवढे बोडतात, ही भव नदीमध्ये कोण ठिकाण हो बरं? कोणला नाहीये मृत्यूपासून कोण उकलाय? ब्रह्मचैतन्य गोंदवलकर महाराजांची वाणी. हे बाकीचे रोग जनरली सगळ्यांना असल्यामुळं हा भवरोग सगळ्यांच्या यादीतून निघूनच गेला म्हणजे. आणि याला उपाय डॉक्टर संत आहे फक्त. त्याला काही पथ्य सांगितले, त्याला काढा. ब्रह्मरस घेई काढा, काढा घ्यायला सांगितला? ब्रह्मरसाचा काढा. सिवितो हा रस, वाटितो अनिका. घ्या रे हो नका राना घरी. कोण देतो तो? विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक
ही शांती देणार कोण? फक्त काय सांगितलं? लक्षणं सांगितली. काय लक्षणं सांगितले? विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान. पण नाव कुठे सांगितलं? काय नाव आहे त्याच्यावालं? नेनो ब्रह्म मार्ग याची तुम्ही सेवा करतात, तो हा विठोबा याची तुम्ही सेवा करतात. त्याची सेवा केली का हा प्रसाद मिळतोय. माझ्या विठोबाचा प्रश्न सुटले आपले. आता शांती देणारा नाव कळालं तेच नाही का. नेनो ब्रह्म मार्ग उघडे पंढरपुरा आले, भक्त पुंडलिके उभे केले विठोवरी, तो हा विठोबा निधान. मग तो विठोबाचा खरी कृपा म्हणजे काय? माझ्या विठोबाचा आपणची देव पडिये देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा मागे पुढे उभा राहे सांभाळ. एवढाच अभंग ध्यानात ठेवायचा. आमच्याकडे ती सोनांदा आहे, तिचं फक्त एकच अभंग पाठी, आवडीने भावे हरिनाम घेशी. एकच अभंग पण तिच्या जीवनात उतरेल, काहीच नाही दुसरं. इतकी निष्ठा आवडीने भावे हरी. तिला जर एखाद्या वेळेस म्हणायला लावलं तेवढाच अभंग म्हणणार ती, तिला दुसरं येत नाही. पण तेवढा अभंग त्या नामावरची निष्ठा, तिचं जीवन काय तिच्यावर प्रसंग आले, पण निष्ठा मागे पुढे उभा आले आघात. योग क्षेम त्यांचा जाणे जड भारी वाट दावी, तू का म्हणे नाही विश्वास द्या. म्हणजे आपल्या जीवनात उतरलं पाहिजे निष्ठा. आवडीने भावे नामस्मरण त्याची सेवा जर केली
तर तो सगळं आपलं काम करत असतो. आपल्याला गुरु पाहायला कुठं जायची गरज नाही. हेच पंढरपूर आहे आपल्यावाला. आपला जर निश्चय झाला ना, काय काय करायचंय आता काय करायचं इथून पुढं? काय हिंडायची गरज राहिली आता? फक्त सत्संग, बिनु सत्संग विवेक नको. राम सत्संग, फक्त भजन पूजन, त्या पांडुरंगाची सेवा, हे सगळं धनच आहे आता. मोकार बँकेत पैसे पाठणार, निष्काम सेवा करायची, ते सगळं देत असतो. तो असं देतो ना का मग देऊन टाकतो का पार कायमचं. रात्री आपण 2 दिवसापासून मैपती बाबाचा ग्रंथ वाच. तो एकदा जर दाता असा आहे ना, तो त्याच्याकडे काय नाहीये. ऐका यशस्वी अवतार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे गुणवर्य वसती जेथ तया म्हणती भगवंत विठ्ठल. तो भगवान परमात्मा, तोच एक दान शूरदाता. तो असं देऊन टाकितो ना, असं धन देतो का त्याला कधी काही अशी शांती देऊन टाकितो, म्हणजे मुक्त करून टाकतो त्या भक्ताला. त्यांना पुन्हा आता कैसे येणे जाणे सहज खुंटले बोलणे. राम कृष्ण विठ्ठल बोला. आपल्याला तरी कुठं जायचं? वैकुंठाला. वैकुंठाला म्हणजे पांडुरंगाच्या स्वरूपाला, भगवंताचं जे मूळ स्वरूप आहे त्या स्वरूपाशी एकरूप होणं. मिठाचा खडा पाण्यात टाकला आणि सकाळी परत पाहायला गेले, सापडा नाही ना, सापडा ना. तुला झोप यायला लागली, आता आवरून घेणार आहे आपले 5 मिनिटं आता फक्त. आपलं तुझे दिवसभर काम करेल दिसतंय, कायला लावून धरायचं नाही का. आता एकदा आपण भजन करू, एकदा भगवंताचं भजन करू आणि शेवटचं चरण मग एकदा किरण महाराज म्हणतील आणि मग बेस्ट पैकी जय जय विठोबार. झाला तारा या उतारा प्रसादी. हे जन्म मरण रूपी नदीमध्ये सगळे जीव गटांगड्या खातात. इथं कोणी नाही, इथं पार इंद्र चंद्र सगळे भेंड कात्रीत गेले. इथं कोणाचाच नाही, रावणाचा सुद्धा नाही. सांगायचे कवडी इथं कोणीच नाही, कोणीच नाही. फक्त येथ एकच लीला तरली. 7व्या अध्याय वाचा तुम्ही ज्ञानेश्वरीचा. येथ एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया आईला थडीच सरले माया जात. आणि त्याची पुढची ओवी काय मग 7व्या अध्यायात ज्ञानेश्वरी. जया सद्गुरु तारू पुढे, आत्मनिवेदन काशे गाडे, तरांडे आकळले, ज्याच्या नावेला सद्गुरु नावाडी. आणि ते काय राहते, ते हाणायचं काय राहते, काय म्हणते, आवले. त्याच्या नाव बोलण्याची भीती नाही. नाव किनारी लगाव प्रभूजी, नाव किनारी. त्याची नावाशी हा भगवान परमात्मा नावाडी बेस्ट पैकी अशी पलीकडणे असत. गोमाईची नाव कशी पलीकडे नेली आपल्याला माहिती. हा भरवसा नाम धारकाचा ठसा म्हणून. आणि शेवटच्या चरणात महाराज सांगतात, तुका म्हणे मंगळ आता कोण जाता.
सगळं असं वातावरण आज त्याची इच्छा होती नाही का. भाग्यवंता घरी त्याची वाट पाहे रघुनंदन. पांडुरंगाची सेवा सगळ्यांना आपल्याला करायला मिळाली आज एक. आणि त्याच्यामध्येच खरं हे बरं का, हे सगळ्यांना एकत्र करणं. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. हरिरूप म्हणजे काय? ब्रह्मरूप. ब्रह्मरूप काया होतसे कीर्तनी. 2 तास आपले भगवंताच्या सेवेत गेले. हीच पांडुरंगाची सेवा झालेली सेवा. पांडुरंगांच्या चरणी समर्थ सद्गुरूंच्या चरणी समर्पित. ज्ञानेश्वर काळ संत भेटी पायी मिठी पडिलो तो. संध्याची सुटली गाठी झालो कोटी शीतळ. भव नदीचा झाला तारा या उतारा प्रसाद. तुका म्हणे मंगळाचा कोण दाता या उनी. संध्याच्या सुटल्या गाठी कोटी झालो शीतळ. सहज योगाना हा काला झाला. आपल्याला आपलं भाग्य आहे. किरण महाराज मिळाले आपल्याला. सात्विक काम आपण सगळे ते अनुभवतोय. तक्रार नाही काही नाही. जसं असं तसं जिंदीत असून पुढे असं नाही. त्याच्या लोकांचं लय अवघड असतं. आम्हाला अनुभव आहे फार अवघड. फार सात्विक काम आहे. आणि ज्याला पुढं जायचं त्यांना असं खरी प्रगती अशाच माणसाची होत असते. बडोनी राहीन ते ठाई उगाच संताची. रामगिरी महाराजांची कीर्तन वाजवली या वयामध्ये. किती भारी काम आहे नाही का. हे असे महापुरुषांचे आशीर्वाद. चांगलं काम आहे. बेस्टपैकी तुम्ही सगळे मंडळी आले. बेस्टपैकी भगवंताची सेवा घडली नाही का. एकदा आपण भजन करू. तुकाराम तुकाराम विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय।
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय गुरु गंगा गिरी महाराज की जय सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय सद्गुरु सच्चिदानंद पांडुरंग दादा महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कृष्ण भगवान की जय।